प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग रुग्णांसाठी नेहमीच सहकार्य करणारे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे, आरएमओ इंचार्ज डॉक्टर समीर सय्यद, जिल्हा समन्वयक डॉक्टर मयूर मुथा, प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे, संदेश रपारिया, पोपट शेळके आदी उपस्थित होते। गोरगरीब दिव्यांग रुग्णांसाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल हा मोठा आधार आहे। दिव्यांगांना अल्प दरात माणुसकीच्या भावनेने उपचार देऊन कुटुंबाप्रमाणे वागणूक मिळत असल्याची भावना यावेळी ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी व्यक्त केली। दिव्यांग बांधवांनी केलेल्या सन्मानाने भारावल्याची भावना डॉक्टर आशिष भंडारी यांनी व्यक्त करून हा सत्कार आणखी चांगले कार्य करण्यास प्रेरणा देत राहणार असल्याचे सांगितले। या संदर्भात ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी अधिक माहिती दिली। आम्ही साहेबांचा छोटासा सन्मान करणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णाला गरिबांसाठी मोफत सेवा देणारं हे हॉस्पिटल आहे। ज्या ज्या वेळेत गरिबांना अडचण येते त्या वेळेस त्यांचं कर्मचारी स्टॉप व इतर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन अहमदनगरच्या वतीने आनंद ऋषी हॉस्पिटलचे जे डॉक्टर आशिष भंडारी जे आहेत त्यांचं अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी व तसेच जिल्ह्यातील रुग्णासाठी जे धार्मिकतेने काम चालले हे आरोग्य मंदिर अतिशय श्रेष्ठ वाटल्यामुळं आम्हाला त्यांचा सन्मान करणं उचित वाटले। म्हणून आज त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आनंद ऋषी हॉस्पिटलचे व्यवस्थापक आदरणीय डॉक्टर आशिष भंडारी यांचा सत्कार करण्यात आला। माननीय आनंद ऋषी हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष भंडारी साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्त प्रहार दिव्यांग संघटना अहमदनगर राज्यमंत्री बच्चू कडू मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचा छोटासा सन्मान केला। नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून येणारे गरीब रुग्ण यांना त्यांचं सर्व कर्मचारी डॉक्टर शिपाई या ठिकाणी असणारे गरजू व्यक्ती त्यांना मदत करतात। या अनुषंगाने आज आमच्या वतीनं छोटासा आम्ही सन्मान केला। साहेबांनी तो स्वीकारला। पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा। धन्यवाद। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।